नमस्कार मित्रांनो, गाडीवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण अमरावतीला आलेलो आहे मारुती सुझुकी अप्सा बन्सस अरेना या शोरूममध्ये. तर कालच फोन आला होता, मारुती आपली गाडी अर्टिका आली आहे म्हणून. आणि ॲक्सेसरीज बघूया आज, पूर्ण गाडी ओके करून जाऊया. ॲक्सेसरीज काय फीचर्स आहे काय ते आज या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर स्टार्ट करूया. आपण शोरूममध्ये आलेलो आहोत आणि हे गाडी फोर व्हीलर. तर आपण पॅकेज पाहणार आहोत ॲक्सेसरीची. बघा आपल्याला सध्या शोरूममध्ये आहोत आणि मनीष सर आहे. हो हो हो. याच्या खालचं कोणतं आहे? हेच आहे स्टार्ट म्हणजे सर स्टार्ट आहे हे? 88 वाला. 88 चा आहे त्याच्यामध्ये आला हाय तेवढं नाही. ते दाखवा बरं 88 वाला पण. याच्या खालचं नाही आहे का कोणतं? त्याच्यापेक्षा जास्त चालेल. अर्टिका VX आहे. प्राईस बघा, $45,735, $88,775. आणि काय काय मिळेल आपल्याला कोण्या कोण्या किटमध्ये इकडे सगळं नावे लिहिलेले आहेत. दोनच किट आहे का मॅडम? हो. याच्यापेक्षा दुसरी किट सगळ्यात कमी हेच आहे 40. सगळ्यात कमी याचं आहे ना. कमी म्हणजे याच्यात अलावी अलॉय बीच 43. तर आपण ह्या पॅक घेणार आहोत. ते बघू आता समोर लावताना आपण. तर याच पॅक घेणार आहोत आपण फायनल. तर ॲक्सेसरीज लावतानाही तर आपण आता शोरूमच्या बाहेर निघालेलो आहोत. आता शोरूमच्या गोडाऊनमध्ये जाणार आहोत आपण. शोरूमच्या गोडाऊन म्हणजे आपली गाडी आली आहे, पाहून घेऊ आपण. आणि मनीष सर तिकडे पेट्रोल पंपवर गेले, काय करायला गेले काय माहित नाही. येणार आहे. तर कालच आली गाडी आपली. गाडी कालच आली, कालच फोन आला गाडी आली आहे. तर बघून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघितलंच आहे आता आपण ॲक्सेसरीज टाकले आहे म्हणून, नाही काय ॲक्सेसरीज फायनल केलं. तर मनीष सरांना गाडी आणलेलीच आहे. आपण जाऊन राहिलो शोरूममध्ये. बघा आपण आलो आहे मारुती सुझुकी ॲक्सेसरीज डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे हे गोडाऊन आहे मारुती सुझुकीचं. इथं पूर्ण ॲक्सेसरीज बसवल्या जातात. बघा शेतकरी
आता पूर्ण आपण ॲक्सेसरीज बसवणार आहोत आपण. आणि पूर्ण गाड्या आलेल्या आहे, कालच रात्रीला आलेल्या आहे बघा. सर तीच आहे ना. तर ही आपली गाडी आहे बघा. मनीष सर हे आहे गाडी. ही आपली गाडी आहे बघा. ही अशी ॲज इट इज झाली गाडी. यात तुम्हाला ॲक्सेसरी काय काय फिट होतं माहिती. हे बघा, म्हणजे कंपनीमधून गाडी आलेली आहे आणि शोरूमच्या गोडाऊनमधून लागलेली आहे आणि अशी गाडी लागली आहे बिना ॲक्सेसरीज. कोणतीच ॲक्सेसरीज आपल्या गाडीला लागलेली नाही आहे बघा. आणि आता ॲक्सेसरीज लावल्यानंतर आपली गाडी कशी दिसणार ते पण दाखवणार मी. हे बघा, पूर्ण गाडी आपली. हे बघा, टायर व्हील गाडी. आपण यस मागचा पार्ट बघा. हे आपलं मागचं स्पेस, मनातलं स्पेस बघितलंच आहे तुम्ही. आणि हे आपलं लगेज बघा. तर स्पेस तुम्ही फोल्डी करू शकता. फोल्ड पूर्ण बेड तुमचं तयार होईल. जॅक स्टेपनी कुठे. स्टेपनी खाली हा एक नॉब आहे. हा नॉब तुम्हाला ढिला करायला लागेल. ढिला करायची ना. स्पॅनरनी आडीला खाली एक नेट राहते. ती नेट खाली येईल. हा. तुम्हाला तो जॅक बाहेर काढायला बाहेर लागेल. काढायला स्टेपनी हा, ती नेट खाली खाली येत जाईल. खाली खाली. तर मित्रांनो, आपल्याला पूर्ण ही गाडीची जी माहिती आहे आपल्याला मनीष सर सांगत आहे. तर मनीष सर, व्हिडिओ बनवत आहे इकडे गाडीची व्हिडिओ बनवत आहे. तर बघा मित्रांनो, हे मनीष सर आहे आणि पूर्ण ग्रुपचे लीडरच आहे. तुम्ही माहिती सांगा आमच्या मित्रांना. यांनी आता ही नवीन गाडी जी बुक केलेली होती ही आता काल रात्री गाडी इथे पोहोचलेली आहे. आणि पोहोचल्याबरोबरच यांनी घाईघाईने सकाळी इथे आले. त्यांना गाडी मी दाखवत आहे. गाडी ओके कंडिशनमध्ये ॲज इट इज गाडी आहे. आता याच्यानंतर यांनी जवळपास ॲसेसरी सिलेक्ट केलेल्या आहे. ऑर्डरच्या नुसार आता ॲसेसरी वगैरे आपण बसू, जेणेकरून ही गाडी ही उद्या सकाळपर्यंत मी तुम्हाला रेडी करून तुमच्या हाती देईल. काही नंतरचं तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही फीचर्स वगैरे दिले आहे. टचस्क्रीन आहे, AC आहे, पॉवर विंडो, चारही डोअरला तुम्हाला पॉवर विंडो येईल, सेंट्रल डोअर लॉकिंग, सेफ्टीमध्ये तुमच्या दोन्ही एअरबॅग झालेले आहे. बॅक साईडला तुम्हाला रिअर AC सुद्धा याच्यामध्ये येईल. तुम्हाला इन केस पाठीमागे जरी पॅसेंजर असतील तुम्हाला बॅक साईडलाही रिअर ACची वेंट्स इथे दिलेले आहे. एअरबॅग्स तुमच्या दोन्ही आहे. ड्रायव्हर को ड्रायव्हर दोन्ही तुमच्या एअरबॅग. इन केस बॅक साईडला जर तुम्ही बसले आणि मोबाईल चार्ज करायचा असेल तुम्हाला सॉकेटसुद्धा या साईडला मोबाईल चार्जर सॉकेट तुम्हाला दिलेलं आहे. समोरही राहील आणि बॅक साईडला राहील. तुम्हाला पाठीमागे पॅसेंजर बसून आरामशीर मोबाईल वगैरे चार्ज करू शकता. छोटासा ग्लो बॉक्स, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जर ठेवायचे असेल इथे तुम्हाला छोटासा ग्लो बॉक्स राहील. बॉटल होल्डर्स तुमच्या चारही डोअरला तुम्हाला बॉटल होल्डर्स दिलेले आहे, जेणेकरून पाण्याच्या बॉटल्स वगैरे तुम्ही इथे प्रॉपरली सेव्ह करून ठेवू शकता. पन्नीने सगळं काढून टाका मग. सगळं 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 फ्रंट लुकमध्ये बघा. आपण इथे फॉग लॅम्प सुद्धा लावू.
जेणेकरून Problem, तुमचा हा. रोडचं क्लिअर सुद्धा दिसून जाईल इथे. हां ते नंबर प्लेट वगैरे लागून जाईल तुम्हाला डिलिव्हरी. समोरची ग्रिल. नॉब आहे तो नॉब दिला तर बघा नॉब आपलं ओपन झालेलं आहे. येस. आपल्याला लक्षात गाडीचं बोनेट ओपन राहील. हा तुमचा स्टँड राहील इथे. हा स्टँड आपण करून ठेवलेला. यात तुमचं इंजिन राहील याच्यामध्ये 4 सिलेंडर 1.5 लिटरमध्ये इंजिन. इथे कुलन टाकायचं आहे का? मानेश सर. हे पाण्याचं पाण्याचं कुलन. याच्यात स्पेशली बोरिंगचं पाणी टाकायचं नाही. एक तर तुम्ही बिस्लरी टाका किंवा नळाचं पाणी टाकायचं. कारण मी बोरिंगचं पाणी जर टाकतो म्हटलं तर शार्प पकडून घेते. ग्लास आपला थोडासा ठेवायचं. एक 20 लिटरची हे टाका वाटल्यास आपली 20 रुपयाची बॉटल. 20 रुपयाची नाही तर मग नळाचं पाणी टाकून द्यायचं आपलं. फिल्टरचं असेल तर फारच छान. काही ऑइलिंग वेलिंग करायचं काहीच लक्षात घेत काहीच. आता पण टाकावं लागेल नाही याच्यात डिलिव्हरी ऑलरेडी लेवलपर्यंत राहते त्याच्यामुळे. त्याच्यात नंबर कुठे चेक 77-18-24 हा आपला चेसिस नंबर. तर आपण पूर्ण गाडी बघितलेलीच आहे. आता मनीष सरांनं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मनीष सराचा नंबर घेऊन घ्या मित्रांनो. तर मनीष सर नंबर सांगा तुम्ही. नंबर 9689896895 मनीष द्रवेकर. तुम्हाला नंबर मिळालाच आहे आणि मी पुन्हा स्क्रीनवरही तुम्हाला सरांचा नंबर देणार आहोत. तर इथून मित्रांनो आपण आता ॲक्सेसरीज पार्टला सुरुवात होणार आहे. इथून आपण ॲक्सेसरीज लावणार आहोत. तो समोर आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत स्टेप बाय स्टेप कोणत्या कोणत्या ॲक्सेसरीज आहेत. तर चला आता स्टार्ट करूया आपण. मित्रांनो इथं पूर्ण जे काही पार्ट आहे आपले ॲक्सेसरीज आहे बघा. पूर्ण इथून आपले डिस्पॅचेस झालेले आहे. पूर्ण हे बघा पूर्ण पार्ट येत आहे बघा. नंतर आलेलं पूर्ण आपल्या गाडीचे पार्ट आहे. सीट कवर गाड़ी की एक्सेसरीची पार्ट आहे. बघूया आपण. तर आपली गाडी आता लागलेली आहे ॲक्सेसरीज पार्ट लावायला बघा. गाडी तर हे आपली ॲक्सेसरीज आहे बघा. आपले तिकडं पेंदन राजा रे पेंदन काल धोका खबर
एवढी का पण किती एक वाली कटर नाही का कटर हे काय आहे प्रायमर प्रायमर इकडे प्रॉब्लेम चालू आहे लावणं हे काय साइड मोल्डिंग साईड मोडली साईड मोडली बाजूची तर प्रॉब्लेम
गाडी बा कशी दिसून राहिली आपली. पीस डॅमेज होता नाही. ते बाहेर निघालं होतं मागच्या दरवाजा. तर मगाशी तुम्ही बघितलंच होतं हे क्रोम मगाशी बाहेर निघालेली होती त्या पीसची, तर हे बाहेर नाही निघालेली आहे. आता बघा ही बाहेर ती वापस केलेली आहे आपण. हो. दुसरी हे बघा. याले काय म्हणते याले नाव असं ना, नाव विंडो फ्रेम किट. हे स्टिकर पट्टी निघते याले. हे देखील 3 mm टेप आहे. हां हे 3 mm टेप काढल्यानंतर हे विंडो फ्रेम किट आहे ही. हे बघा अशा पद्धतीने इथं बसवली जाते. गाडीला चांगला लुक येतो. हे बघा आता पहिले कशी दिसत होती आता बघा. अरे हे ठीक आहे. हे उचलली का बा? हे बघा हे प्रीमियम गाडी मस्त आहे. मार्केटने काय ना पहिले कशी दिसत होती आता बघा. कडलाई साईडनं आहे. हे बघा हे साईड मिररच्या शेजीस विंडो फ्रेम किट. लावलं का ते? हे लावलं नाही हे नाही हे पहिलं आहे. जे मध्ये दिसते ना तिथे. हे आपले फोक लॅम्प लावलेले आहे. हे बघा हे बघा साईड मिरर क्रोम फिनिश. नाही नाही हे लस निघाली बाहेर होती त्या कोणता आहे ना हां तिथपर्यंत आला होता हे. ते भेटले एवढत होती. लस बाहेर निघाली होती का तुझ्या नाही. संत काही हरकत नाही. याला काय म्हणतात? डोरवर डोर वायझर. डोर वायझर पण लावलेले आहे आपण आता. याला जर एखाद्यानं असं इथे मारुती सुझुकी जिनन ॲक्सेसरीज.
काढाच लागते ते बसत नसतं ना. नंबर प्लेट गाडी असंच काहीतरी नंबर प्लेट नंबर प्लेट गार्निश क्रोम आहे. नंबर प्लेट गार्निश जॅकेट आला. कल्लाच आहे लावून. चला कशाला फॉग लाईट लावलेले आहे आपले, पूर्ण फिटिंग झालेली आहे. लावले ना भाऊ पूर्ण फिटिंग. गाडी चालू केलीच लागन का? ते अंदाज बरंच टाकायचं आहे. प्लग टाकायचा आहे. ॲड्रेस दे रे. त्यासोबत अंबरलाईटची वायरिंग टाक तिकडे. हे आहे काय? DRL या लाईटमध्येच आहे का? आपल्या त्या पांढऱ्यामध्ये नाही आहेत का? नाही. LED नाही आहेत का? नाही. बाकीच्या गाड्यांना दिसतात ते कसं आपल्याला टाकताना नसतं ना. हे कसं आहे ते? तो हां. निघते का ते? ते आता नसतं. निघून जाते ते टोचन आहे अंदर बॉक्समध्ये ठेवलेलं. हां हां ते फिरवलं टोचनचा पेड आहे. काम पडू नये बात होते. हे नाही वाटते दिसलं नाही मला जवळचं. नाही ते है ना? प्रोटेक्शन नाही आहे ना?
तिवारी सेठ राम अच्छे से भर ले जो ठीक है। काळा वायर कोणत्या गाडीला येत असतो? फक्त ब्रेझा काळा वायर इथंच नाही आहे. काळा वायर दिला नाही वाटलं ते शिवलेलं दिलं नाही सरकत नाही. आता मोची पण नाही जास्त बोलत नाही सायलेंट आहे. तुम्ही चाळीसचं नाही का म्हणजे काय नंबर क्वालिटी ड्रिल करायचं काम
ड्रिल नाही मारणार आपण, डायरेक्ट फुल लावतो नाही आपण ड्रिल नाही मारतो फुल म्हणून पोचार आहे ना थोडं छिद्र बघतो आपण लहान त्याच्यात स्क्रू बसून जातो तरी ड्रिल करायला लागेल त्यालाच म्हणलं हा त्यालाच ड्रिल ही शिलाई जमली पाहिजे ना. सायकल ते टप्पर नसते का ते लिहित असते त्याच्यात तेवढं असं ना म्हणले गाडी मोठी आहे तर मोठं असं एवढ्यानंच कंट्रोल होतो ना. चारही आले आहेत. बरेच गाड्यांचे पाहिले त्याचे खुलबत्ते निघून बाहेरचे कंपनीचे असल्यामुळे काहीच नाही. फुलांतही तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीला ॲक्सेसरीज लावून झालेली आहे. फक्त दोनच ॲक्सेसरीज लावून व्हायचे आहे आपल्याला. एक स्टेअरिंग कवर आहे आणि एक स्पॉयलर आहे. तर ह्या आपण ज्या दिवशी डिलिव्हरी घेऊ तर पूर्ण ॲक्सेसरीज आपण बघणार आहोत. तर आता आपण इथेच थांबूया मित्रांनो. तर पुन्हा भेटूया गाडीवाडी या चॅनलमध्ये. तर ह्या व्हिडिओ पूर्ण ॲक्सेसरीज तर कसा वाटला पुन्हा नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि असेच नवीन नवीन आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहील गाडीबद्दल माहिती तुम्हाला मी सांगत राहणार. तर पुन्हा भेटूया मित्रांनो. धन्यवाद.